नमस्कार. ऑफ द रेकॉर्डमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यविरुद्ध केंद्र सरकार अशा प्रकारचं जे आहे ते युद्ध सुरू असताना दुसरीकडे मात्र ज्येष्ठ नेते नारायणजी राणे यांना केंद्रीय मंत्री पद मिळालं. मात्र जरी केंद्रात हे पद मिळालेलं असलं तरी देखील त्याचे पडसाद हे थेटपणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि मग तिथून सुरू झाला एक नवा सामना जो अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला. मात्र त्या दिवशी नेमकं काय घडलं याचे साक्षीदार नेमके कोण होते? तेच माजी खासदार निलेश राणे यांना आज आपण आपल्या ऑफ द रेकॉर्डमध्ये आमंत्रित केलेलं आहे. ऑफ द रेकॉर्डमध्ये निलेशजी आपलं खूप खूप स्वागत. आभारी. निलेशजी, असं असतं की बातम्या येतात, व्हिडिओज व्हायरल होतात, सगळ्या गोष्टी लोक बघतात आणि त्यावरती चर्चा घडतात. मात्र खऱ्या अर्थानं 24 तारखेला जो सामना रंगला त्या सामन्याचे तुम्ही साक्षीदार आहात. त्या दिवशी नेमकं काय घडलं? 23 तारखेला साहेबांची प्रेस झाली रायगडमध्ये. आम्ही महाडला होतो आणि तिथे ती प्रेस झाली. तर साहेबांचं म्हणणं असं होतं की ज्या मुख्यमंत्र्याला स्वतंत्र दिवस आपला कितवा आहे हे माहीत नाही, हा देशाचा अपमान नाही आहे का? तर हा देशाचा अपमान आहे. तर अशा माणसाचं जर तरमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं. जर असं असतं तर असं झालं असतं, जर असं. आता शिवसैनिक काय असतं, म्हणजे काही ठराविक शिवसैनिक आमच्यावर काही ना काहीतरी करायची संधीच बघत असतात. आम्ही ते हाणून पाडतो, ती गोष्ट वेगळी आहे. 24 तारखेला सकाळी आम्ही चिपळूणमध्ये होतो. म्हणजे रात्री तो सगळा जनआशीर्वाद यात्रेचा सगळा तो प्रवास चिपळूणला संपला. सकाळी चिपळूणपासून सुरुवात झाली. तेव्हा SP आले जिल्ह्यातले आणि ते तिकडे येऊन अमुक अमुक हे आहे, हे येतील ते येतील. आम्ही काय यात्राच आम्ही हे करणार नाही, बंद करणार नाही, आम्ही ती कंटिन्यू ठेवणार असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि जे कोण शिवसैनिक येतील, जर कोण येतील ते, आम्हाला त्यांची सगळ्यांची अवकात माहिती आहे, तर आम्ही त्यांचं बघून घेऊ. कायदा लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याचं काम पोलिसांचं आहे, ते पोलिसांनी करावं. जर कोण त्याच्या पलीकडे येऊन काय करत असेल तर आमच्याबरोबर भरपूर सैन्य आहे, आम्ही ते बघून घेऊ. एवढं झालं. आम्ही चिपळूणच्या दिशेने म्हणजे रत्नागिरीच्या दिशेने निघालो. आणि मला वाटतं जेमतेम ते सगळे 3 कार्यक्रम करून आम्ही संगमेश्वरला पोचलो. नाशिक आयुक्तांनी जी काय तक्रार केली होती त्याच्यावरती 2 ऑफिसर नाशिकवरून निघणार होते. ते निघाले असतील, ते आम्हाला माहीत नाही. निघालेच तेव्हा आम्हाला नंतर भेटले. ते सांगायला रत्नागिरीचा SP आला, अरेस्ट करना पडेगा. मैं क्यों अरेस्ट करना पडेगा? नोटीस किधर आहे? तर त्यांच्याकडे कसली नोटीस नाही, त्यांच्याकडे कसलं डॉक्युमेंट नाही. नाशिकच्या आयुक्तांनी दिलेलं पत्र हे रत्नागिरीमध्ये लागू होत नाही, कारण का त्याच्यामध्ये स्पेसिफिक अधिकाऱ्यांची नावं घातली होती. आता ती अधिकारी रत्नागिरीत नव्हते. मग कुठल्या कायद्याअंतर्गत तू अरेस्ट करतोयस हे आम्ही जेव्हा SP ला विचारलं तेव्हा तो बाहेर जाऊन त्यांच्या बापांशी बोलत होता. म्हणजे अनिल परब असतील, संजय राऊत असतील, कोण ज्यांच्याशी बोलत होता त्यांच्याशी. आणि तिथून ते सगळं व्हायरल झालं. अनिल परबच सांगत होते कुछ भी करो राणे को अरेस्ट करो. असं राणे अरेस्ट होत नाही. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही सहकार्य करतो, तुला डिटेन करायचं आम्ही डिटेन होतो. आणि नंतर ते सगळं काय जे काय घडलं ते घडलं. त्याच्याकडे कसलेही डॉक्युमेंट नाही, फक्त कोणतरी शिवसेनेचा नेता सांगतोय म्हणून तो अरेस्ट करायला आला होता. संगमेश्वरच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पोचलो. त्याला आम्ही सांगितलं तू आता पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला घेऊन आलायस, गुन्हा दाखव, वॉरंट दाखव. त्यांना फक्त एवढं दाखवायचं होतं की आम्ही राणेंना अटक करू शकतो. त्याच्या पलीकडे 41A ची जी नोटीस होती, जी कोणालाही अरेस्ट करायच्या अगोदर तुम्हाला द्यावी लागते, ती 41A ची नोटीस त्याच्याकडे नव्हती. मग अरेस्ट कसा? आता अरेस्टच जेव्हा लिगल नाही आहे तर तुम्ही अरेस्ट कसे दाखवता, हा आमचा विषय होता. कोणतरी त्यांच्या कायद्या तज्ज्ञांनी सांगितलं असेल की तुम्ही ही केस महाडला हँडओव्हर करा. ती केस महाडला हँडओव्हर केली. मी बोललो पत्र द्या, खाली सही नाही. म्हणजे ठरवून राणेंना कसं अरेस्ट करता आलं की मी मातोश्रीवर कसा हिरो होईन. म्हणजे हे जे कोण प्रयत्न करत होते त्यांचे नेते, त्याच्यामध्ये SPचा बळी गेला. SP त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं करत होता.
आणि घाबरलेल्या अवस्थेत होता. बरं. आम्ही सगळं सांगितलं. आम्ही कायद्याच्या चौकटीतच काम करणारी लोक आहोत. अहो, आमच्याकडे जवळपास 700-800 गाड्या होत्या. हं. शिवसैनिक जे 15-15, 20-20 करून जे घोषणा द्यायला पुढे येत होते ना, ते 5 मिनटं पण टिकले नसते आमच्यासमोर. आम्ही त्यांना सगळं सांगत होतो. अहो, हे सगळे 700-800 गाड्या, हायवे वगैरे बंद केला मग आमच्या लोकांनी. जेव्हा इलिगल अरेस्ट जेव्हा लोकांना कळलं, हं. तेव्हा हायवे बंद झाले. मी म्हटलं, हे कोणासाठी करताय तुम्ही? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही कायदा चालवताय का? हं. आणि मग संध्याकाळी महाडला आम्ही तिकडे कोर्टामध्ये गेलो. बेल झाली. बरं, हा झाला सगळा पूर्ण घटनाक्रम. निलेशजी, कायद्याची चौकट नेमकी कोणी मोडली? साहेबांनी? नाही, कशाने? बघा, जे साहेब बोलले, कायद्याच्या कुठल्याही तज्ज्ञाला तुम्ही विचारा. हं. जर तरला कायद्यामध्ये तरतूद नाही, बरं. मग कुठल्या अधिकाराखाली ती केस झाली? जर मी त्या जागेवर असतो तर मी असं केलं असतं, त्याला कायद्यामध्ये तरतूद कुठे आहे? हं. मग तुम्ही गुन्हा कसा नोंदवला? चला, तुमच्या भावना दुखवल्या, हं. पण त्याच्यामध्ये कायदा कुठे आहे? कायद्याचा आधार कुठे आहे? तर असं कुठेही नाही. फक्त जसं भुजबळ साहेबांनी मी बाळासाहेब ठाकरेंना अटक करू शकतो, हं. हे जे काय त्यांनी तेव्हा ते वातावरण तयार केलं होतं ना, तसंच त्यांनी मी राणेंना अटक करू शकतो, हे तिकडचे जे कोण अनिल परब असतील आणि जी काय 2-3 शिवसेनेची नावं घेतली मी, त्यांना फक्त उद्धव ठाकरेंना दाखवायचं होतं की बघा आम्ही तुमच्यासाठी काय करतो. अहो, जे शिवसैनिक येत होते ना रस्त्यावर, त्यांना देखील माहीत नव्हतं की आम्ही परत घरी जाऊ की नाही. एवढं घाबरलेल्या अवस्थेत होते. हं. जेव्हा तुमच्याच नेत्यासाठी तुमचं प्रेम नाही, फक्त तुम्हाला टार्गेट काय होतं की आम्ही 1 दिवसासाठी तरी राणेंना अरेस्ट करून दाखवली, पण ते यश मिळालं नाही त्यांना आणि आम्ही बाहेर आलो. पण या सगळ्या घडल्या घटनांनंतर आलेल्या प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या, तुम्ही कायद्याचा विषय मगासपासून बोलताय म्हणून पुढचा प्रश्न आहे. घटनात्मक पदांबाबत एकेरी उल्लेख करणं हे कितपत योग्य असं वाटतं आणि याची सुरुवात कोणी केली? म्हणजे हा रोग फक्त नारायण राणेंच्या बाबतीत नाहीये. अनेक पक्ष आहेत, अनेक व्यक्ती बोलत असतात. मात्र अशा प्रकारचं जर कोणी एकेरी उल्लेख करत असेल तर देशात आता कडक कायदा करण्याची वेळ आलेली आहे का, की राजकारणी मंडळींना वाटतं आपलं कोणी काही बिघडू शकत नाही? पहिलं तर साहेब, हा जो तुम्ही विषय एकेरी उल्लेखाचा म्हणताय, जर मी असतो तर ह्याच्यात एकेरी उल्लेख कुठे आला? कोणाचा आला? स्वतःचाच आला. सामन्यामध्ये, सामना यांचा जो शिवसेनेचा मुखपत्र आहे, कुठली भाषा येते हो ह्याच्यात? कुठल्या घटनेमध्ये त्याचा आधार आहे? म्हणजे सामना शिवसेनेने वापरलेली भाषा चालेल. तो गुलाबराव पाटील, तो जळगावचा, त्याची भाषा ऐकली तुम्ही? तो स्वतः सांगतो मी पानटपरीवाला आहे. म्हणजे कोण? गुलाबराव पाटील. आणि जोपर्यंत शिवसैनिकवर केस होत नाही, शिवसैनिक शिव्या घालत नाही, तोपर्यंत तो खरा शिवसैनिक नाही. ही भाषा आहे? हे मी म्हणत नाही आहे. तुमच्याकडे अनेक तुमच्या आर्काईव्हमध्ये त्यांची भाषणं बघा. सभागृहामध्ये आई बहिणीच्या शिव्या घातलेल्या आहेत गुलाबराव पाटीलनी. त्याला कोण काय बोलत नाही? संजय राऊतची भाषा, एका महिलेला हरामखोर म्हटलं. हे कितपत योग्य आहे? ते काय विषय काही असो, पण तुम्ही भाषेचं फिल्टर म्हणताय ना, तर भाषेचं फिल्टर मग शिवसैनिकांना पहिलं लागू झालं पाहिजे. कारण का पातळी ते घसरवतात. भास्कर जाधव काय बोलतो, हा तुमचा संजय राऊत काय बोलतो, हे तर सगळ्यांची भाषणं अगोदर तुम्ही बघा ना, ह्यांची भाषा बघा. हे जे दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर जी भाषणं करतात, अपशब्द वापरतात, त्याला कोण फिल्टर लावणार? मग त्यांनी त्यांची भाषा सुधारवावी. आम्ही आमच्या नेत्याबद्दल, आमच्या साहेबांबद्दल किंवा आमचे बॉस जे कोण आहेत ते पक्षामध्ये, समोरच्याला जी भाषा कळते ती भाषा आम्ही वापरणारच. त्याच्यामध्ये तडजोड नाही. बरं, मग या दिवसाची परतफेड करणार आहात का? 100% करणार. परतफेड म्हणजे काय? त्याच दिवशी 16 शिवसैनिक हॉस्पिटलमध्ये गेले मुंबईचे. एवढे फटके घालले की अजूनपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहेत. आम्ही तिघही घरी नसताना हे जे काही शिवसैनिक मुंबईच्या घरावर आले, आमच्यातलं एक जरी मुंबईत असता तर त्यांच्यातले कोण परतच गेले नसते. ते ॲम्ब्युलन्समध्येच गेले असते. आता त्यांनी संधी बघितली. काही पोलिसांना हाताला धरून घरात कोण कोण आहे, अच्छा कोण नाही, मग हे सगळे जे कोण स्वतःला लीडर समजतात, नातेवाईक, भाचे, हे आले तिकडे. अच्छा, प्लॅनिंग रात्री केली आणि सकाळी लवकर आले.
पोलिसांना बाजूला करा, वेळ द्या, ठिकाण द्या, आणि मग बघा काय होतं ते. आम्हाला नाही करायचं हे सगळं. अहो, भरपूर कामं आहेत देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी करण्याची. पण मला हे विषयच कळला नाही. तुम्ही कोणाच्या घरावर जाता जेव्हा घरात कोण नसतं. अच्छा, घरात आमच्या तिघांपैकी एक जरी असतात तरी हे लोकांना भारी पडला असता. आमच्या कार्यकर्त्यांना माहीत नाही की कोण येणार आहे, की येणार आहे की नाही येणार आहे. जर माहीत असते तर आमचेही जमले असते. पण पोलिसांनी जी काय त्यांना माहिती दिली किंवा त्यांनी माहिती मिळवली कशी तरी, आणि ते घरावर आले आणि मारच खाऊन गेले. आमचे जे काय आले त्याच्यानंतर पण मार खाऊन गेले. अजूनपर्यंत वरुण सरदेसाईवर केस झालेली नाही. त्यांनी पोलिसांबद्दल वापरलेले शब्द, घातलेली शिवी, आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग, हे सगळं आम्ही कोर्टात पिटिशनमध्ये देणार आहोत. जेव्हा 353ची केस होते, आमच्या लोकांवरही लागली 353ची. जेव्हा तुम्ही एका अधिकाऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणता त्याला सेक्शन 353 म्हणतात. मग वरुण सरदेसाईवर का नाही लागली? तो पळपुटा आहे. ज्याला मुंबईच्या भाषेमध्ये आपण चिंदीगिरी म्हणतो, तो चिंदी माणूस आहे. जर तुझ्यात एवढी हिंमत होती मग घे ना केस. आमच्यावर आहे 353. आमच्यावर अनेक केसेस आहेत पक्षासाठी घेतलेल्या, फ्रॉडच्या नाही आहेत अजित पवारांसारख्या. आमच्यावर पक्षासाठी घेतलेल्या केसेस आहेत, राजकीय केसेस आहेत. जेव्हा केस घ्यायची पाळी आली, मी तुम्हाला FIRची कॉपी दाखवतो. 17-18 शिवसैनिक, जे गरीब शिवसैनिक आहेत ना, त्यांची नावं आहेत. मग वरुण सरदेसाईला काय आता फाटली? आता त्यांना वाटलं नाही की आता आम्ही पण कोर्टामध्ये जाऊन बेल घ्यावी वगैरे. म्हणून तुम्हाला सांगायचं एवढं, ह्या शिवसैनिकांमध्ये हिंमत नाही, ते आमच्यासमोर टिकू शकत नाही. ज्या दिवशी पोलिसांना बाजूला करा आणि आमना सामना करायचा असेल ना, मैदान सांगा, ठिकाण सांगा, आम्ही तयार आहोत. आमच्यातलं एकच बस आहे हो, आम्हाला तिघांना यायची पण गरज नाही. बरं, पण निलेशजी, राजकारणाची पातळी घसरत चालली असं नाही का वाटत? म्हणजे एकमेकांना इशारे दिले जात असले तरी देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होतात, नेते तर सर्रासपणे बाहेर फिरतात. मग ह्याच्यामध्ये चिंदी कोण? वरुण सरदेसाई. ह्याच्यामध्ये पळपुटा कोण? वरुण सरदेसाई. शिवसैनिक, अहो, साधा सरवणकरचा मुलगा, तुमचा प्रभूंचा मुलगा, तो बँड्रातले ते हुक्का पार्लर वगैरे चालवणारे, ह्यांचे आता शिवसेनेचे नेते, ते सगळे सत्कार करायला जेवढे फोटो दिसत आहेत ना, फोटोमध्ये जेवढे दिसत आहेत, पाठ थोपटली की ते जे फोटोमध्ये दिसत आहेत त्यापैकी एकही FIR मध्ये नाही आहे. मग शाबासकी कोणासाठी होती? जो शिवसैनिक मार खाऊन गेला तिकडून, त्याला शाबासकीसाठी नाही बोलवलं मातोश्रीवर. हे जे सगळे नेते मंडळींची पोरं आहेत ना, जे संध्याकाळी एका टेबलावर बसतात, हे जे काय म्हणतात ते बॉय गँग ह्यांची, शिवसेनेची, हे सगळे ते आहेत. रामदास कदमाचं पोर आणि ही सगळी जी काय संध्याकाळची टोळी आहे ना, नाईट लाईफची टोळी, ह्यांना शाबासकी मिळाली जेव्हा यांनी केलं काहीच नाही. हे मागे उभे होते गर्दीच्या. अहो, वरुण सरदेसाई तरी होता त्या आंदोलनामध्ये, बाकीचं सोडून द्या. एवढं तरी तुमच्या कॅमेराने देखील कव्हर केलं असेल, टिपलंय की आहे ना. मग 353 का नाही झाली? सेक्शन 353 का नाही झाली? जेव्हा त्यांनी पोलिसांना शिव्या घातल्यात, म्हणजे तुझी फाटली. जेव्हा काय करायचं असतं तेव्हा तुम्ही पुढे येत नाही. आम्हाला त्यांची अवकात माहिती आहे ना साहेब, आम्हाला त्यांची अवकात माहिती आहे, म्हणून आम्ही रोज अंगावर जातो. आम्हाला माहिती आहे त्यांचे काही करू शकत नाही. आता पद आहे, मुख्यमंत्री पद आहे, म्हणून काही गोष्टींचा वापर ते करू शकतात. हे पद आज तुमच्याकडे आहे, उद्या आमच्याकडेही असेल, तेव्हा काय कराल? राजकारणामध्ये अलिखित करार असतो. तू माझ्या घरापर्यंत जायचं नाही, मी तुझ्या घरापर्यंत येणार नाही. त्यांनी तो करार मोडला, त्याचे परिणाम तर त्यांना भोगावे लागतील. बरं, थेटपणे आपण इशारा देत आहे की त्याचे परिणाम भोगावे लागतील, त्याची परतफेड ही होणारच आहे. मात्र राज्यविरुद्ध केंद्र सरकार ज्या प्रकारचं युद्ध पाहायला मिळतं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला यातून नेमकं मिळतं तरी काय? नारायण राणेजी यांना केंद्रीय मंत्री पद जरी मिळालं, जळफाट होतोय कुणाचा? की कामं होऊ द्यायची नाही आहेत? कारण आम्ही आमच्या महाराष्ट्रातनं गेलेला कुठलाही नेता असू देत, मग तो राज्यासाठी काम करू देत, केंद्रासाठी काम करू दे, जनतेची कामं व्हावी एवढी आमची इच्छा असताना मात्र कोरोनाचा काळ असू दे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, कुठल्याही प्रकारची कामं होत नसतील तर याला नेते मंडळी जबाबदार नाहीत. काय असतं साहेब, आम्ही जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ह्या दौऱ्याला सुरुवात केली. त्याच्यामध्ये अनेक डेलिगेशन आम्हाला भेटायला आले. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आमच्याकडे असल्यामुळे स्मॉल, मायक्रो, मीडियम ह्यांचे डेलिगेशन आम्हाला भेटायला आले. त्यांनी त्यांच्या कारखान्याची जे काय व्यथा होती, त्यांना गरज होती, त्यांना सबसिडीमध्ये, त्यांना NOCमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्यांनी त्या मांडल्या.
हे सगळं करत करत आम्ही गेलो. ठीक आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित होतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, आता मंत्रिपद मिळालं तर महाराष्ट्रासाठी काहीतरी हं. चांगलं व्हावं ही आमची अपेक्षा होती आहे. त्याच्यामध्ये जेव्हा देशाच्या विषयाचा एक प्रश्न निघाला, स्वतंत्र होऊन देशाला किती वर्ष झाली हे ज्या मुख्यमंत्र्याला माहीत नाही, हं. त्याच्यावर तो सगळा वणवा लागला, विषय चालू झाला. पण हा देशाचा पण अपमान आहे ना. म्हणजे आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवणार आहोत? मागे वळून प्रत्येक वेळा विचारणार आहोत का की देशाला किती वर्ष झाली स्वतंत्र मिळून? अहो, डिग्निटी नावाची काही गोष्ट आहे की नाही, सेल्फ डिग्निटी. हं. तुम्ही त्या पदावर आहात, देशाचा तरी अपमान करू नका. आमच्या साहेबांकडे जे काय खातं आलं आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर कसा होईल, देशावर कसा होईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नातच आहोत. आम्ही चालूच आहे, त्याच्यामध्ये तडजोड कुठेच नाही. आता तुम्ही जर ठरवलं असेल, तुम्ही प्रत्येक सभेला येऊन बाहेर 25-50 झेंडे घेऊन उभे राहणार असाल, घोषणा देणार असाल, बॅनर लावणार असाल, तर उत्तर तर दिलंच पाहिजे ना, नाही तर हे घरात घुसतील उद्या. ह्यांना जेव्हा कळलं की हे आता वागतायत, हे अजून वाकवणार. ह्यांना काम धंदे नाहीत हो. आज करोना ह्यांनी धंदा म्हणून केला. हं. आज करोना कदाचित तुम्ही अनेक इंटरनॅशनल चॅनल्स बघा, जे काही येतात ते सगळीकडे स्टेडियम भरलेले आहेत, सगळीकडे सगळे कामच होत आहेत. आता तसं लॉकडाऊन कुठेच कुठल्या देशामध्ये असेल, क्वचित कुठल्या तरी देशामध्ये. सगळ्या प्रगत देशांमध्ये आता तसं कुठे दिसत नाही. लॉकडाऊन यांनी धंद्यासारखं वापरलं. आज किती भ्रष्टाचार झाला करोनाच्या नावावर. हा पैसा नाही आहे का? हा राज्याचा पैसा नाही आहे का? शेतकऱ्यांना काय मिळालं मला सांगा, कामगारांना काय मिळालं सांगा. आपण अनेक राज्यांमध्ये ऐकतो की ह्या राज्याने अमुक अमुक वर्गाला पैसे दिले, डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले. महाराष्ट्रामध्ये मला एक उदाहरण सांगा जिथे ठाकरे सरकारने अमुक अमुक वर्गाला 1 रुपया दिलेला. कोकणामध्ये चक्रीवादळ आली, परतीचा पाऊस आला, अतिवृष्टी आली, पीक नुकसान झालं, घरांचं नुकसान झालं, जनावरं मेली, चिपळूण शहर पूर्ण वाहून गेलं. 1 रुपया तरी आला काय सरकारचा? मग आम्ही जेव्हा बोलतो, आता आपण बघा, आपण फेडरल स्ट्रक्चरमध्ये राहतो. घटनेने काही अधिकार केंद्राला दिलेत. मी केंद्रामध्ये काम केलेलं आहे. काही अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला दिलेले आहेत. ना इकडून तिकडे इंटरफेरन्स चालतं, ना तिकडून इकडचं इंटरफेरन्स चालतं. त्यांना एकमत होऊनच त्यांना काम करावं लागतं. मग अशासाठी एक पाऊल तुम्ही पुढे या. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही प्रत्येक वेळेला रोज अग्रलेखामध्ये तुम्ही मोदी साहेबांवर टीका करणार, अमुक अमुक यूपीची उदाहरणं देणार. अहो, तुम्ही महाराष्ट्राचं सांगा ना आम्हाला काय चाललंय. तुम्ही महाराष्ट्राचं कधी काय बोलत नाही. 1 रुपया कोणाला काय दिलेला नाही. अहो, चिपळूणमध्ये आत्ता ताजं चिपळूणमध्ये जे नुकसान झालं, तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये जाहीर केले, अजूनपर्यंत मिळालेलं नाही. वस्तुस्थिती आहे. तुम्ही विचारा, तुमचे कॅमेरावाले तिकडे पण आहेत, तुमचं चॅनल तिकडेही आहेत, आम्हाला माहिती आहे. तिकडच्या तुमच्या वार्ताहराला विचारा, तातडीची जी काय मदत करणार होते त्याच्यापैकी किती टक्के मिळाले, किती लोकांना मिळाले. तुम्हाला काय द्यायचंच नसेल तर तुम्हाला टीका करणारी तुम्हाला पार्टी पाहिजे. आम्ही त्याच्यातली एक पार्टी आहोत ठाकरे सरकारसाठी. त्याच्या पलीकडे ह्यांना जाऊन काम कुठे जमतं आहे? एका डिपार्टमेंटमध्ये तुम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याची कामगिरी बघा. कुलगुरूच त्यांचं ऐकत नाही. कधी एक्झाम घ्यायची, एक्झामचा एवढा मोठा घोळ केला, MPSCचा एवढा मोठा घोळ केला, आता प्रायमरी शिक्षणाचा एवढा मोठा घोळ चालू आहे. शाळा सुरू कराव्यात न कराव्यात. शेतकरी काय मागतोय त्याच्यावरती अजून कर्जमाफी, जी पवारसाहेब बोलले होते, अजितदादा बोलले होते, त्याच्यापैकी 5 रुपये सुद्धा कोणाला मिळालेले नाही. मग अजित पवार जे काय तेव्हा बोलले होते ना, आम्ही अमुक देऊ तमुक देऊ, केंद्राची मदतीची गरज नाही, ते अजित पवार कुठे आहेत? मग आम्ही काहीच बोलायचं नसेल तर सगळेच अधिकार काय घटनेने केंद्राला दिलेले नाही आहेत. मग या राज्याला मुख्यमंत्री कशाला पाहिजे? देऊन टाका केंद्राला चालवायला. निलेशजी, बाळासाहेबांची असलेली शिवसेना, त्या शिवसेनेमध्ये काम करण्याचा नारायण राणे यांचा असलेला अनुभव आणि त्यानंतर त्याच शिवसेनेवरती सडकून टीका, यामागचं नेमकं कारण काय? शिवसेना बदलली? ह्याच्यासाठी तुम्हाला थोडं मागं जावं लागेल. नक्की. शिवसेना पक्ष सोडण्याचं कारण हे उद्धव ठाकरेच होते. बाळासाहेबांना अनेक गोष्टी
उद्धव ठाकरेंच्या पटायच्या नाही. हे वेळोवेळी आमचे साहेब त्यांना सांगायचे. बरं. पण तेव्हाची शिवसेना वेगळी होती. बाळासाहेब सगळ्यांचं ऐकून घ्यायचे, सगळ्यांचं समजून घ्यायचे. राणेसाहेब त्यांच्या मनाला वाटतंय म्हणून टीका करत नाही आहे, हं. किंवा आम्ही काय, आम्हाला आवडतंय, आज काय आम्हाला काय कामधंदेच नाही, चला जाऊन शिव्या घालू, चला टीका करू, असं होत नाही. रोज सातत्याने ते जे टार्गेट करतात, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू, हं. आम्हाला मान्य आहे. पण कधी पण कोकणाचा विषय निघाला, सिंधुदुर्गाचा विषय निघाला, की अशी लोकं पाठवली जातात की ज्यांना टार्गेट म्हणून फक्त राणेच दिले जातात. का? राग असेल पूर्वीचा, मला माहीत नाही. आता राणे हा एकमेव विरोधक असेल कदाचित जो त्यांच्यासमोर वाकला नाही. हं. बाकी सगळे जाऊन कुटुंबासमोर सोबत जेवून वगैरे आले. आम्ही वाकलो नाही. महाराष्ट्रामध्ये असं कोण आहे जे वाकत नाही शिवसेना पुढे, असं कदाचित त्यांचं दाखवायचं आहे, आणि म्हणून विरोधक म्हणून ते आम्हालाच नेहमी टार्गेट करत असतात. आता हे काय मी सांगायची काही गरज नाही. हे तुम्ही कुठलेही कोणाला कुठल्याही शिवसेना सर्वेही घेऊ शकता त्याच्यावर. म्हणजे त्याच्यामध्ये काय मला वेगळी सांगायची काही गरज नाही. पण त्यांचा तो स्वभाव झालेला आहे. राणे म्हणजे त्यांचे विरोधक. हं. आता ते का विरोधक आहेत हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा. एकही घटना तुम्हाला अशी मिळणार नाही जिथे आम्ही इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि त्यांचं नुकसान करायचा प्रयत्न केला आहे. निवडणूक आम्ही लढतो, ज्या पक्षात आम्ही आहोत तिथे प्रामाणिक आहोत, हं. म्हणून आम्ही निवडणूक लढतो. आता निवडणूकच लढायची नाही म्हणजे काय घरी बसायचं. निवडणुकीला आरोप प्रत्यारोप होतात. ह्यांनी रस्ता केला नाही, मी केला, त्यांनी पाखाडी दिली नाही, मी दिली. हं. आता त्याच्यावरती जर तुम्ही पर्सनल टीका कराल तर पर्सनल टीका आम्ही पण करू शकतो. बाळासाहेब करत होते, चालत होतं. आमच्या राणेसाहेबांनी सांगितलं आहे बाळासाहेब आपलं दैवत आहे. हं. ते टीका करत होते, त्यांना अधिकार आहे. आता कोणी हौशे नवशे गवशे उठले आणि जर आमच्यावर टीका करायला लागले तर आम्ही ऐकून का घ्यावं? अच्छा, ते काय फार मोठे ताकदवान आहेत असं काय ना, आम्हाला सगळ्यांची माहिती आहे, कुवत माहिती आहे. हं. कुवत नसताना जर माणूस जर समोरून टीका करत असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यावं लागतं, आणि ते आम्ही देतो. त्याच्यामध्ये अगोदरची शिवसेना म्हणजे ती बाळासाहेबांची शिवसेना होती. हं. बाळासाहेबांनी जसं मी तुम्हाला सांगितलं आमच्यावर भरभरून प्रेम केलं. पक्ष का सोडला एक ती वेगळी स्टोरी आहे. खरं. ते काय आता तो विषय घेऊन काय उपयोग नाही. हं. पण ज्या विषयासाठी आम्ही पक्ष सोडला तो बाळासाहेबांमुळे सोडलेला नाही, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमुळे सोडला, म्हणजे खास करून उद्धव ठाकरेंमुळे. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने आम्हाला टार्गेट करत आले. हं. सातत्याने. तिघांपैकी एकाला शोधा, तिघांपैकी एकाला कुठेतरी अडकवा, तिघांपैकी एकाला कुठेतरी जाम करा. कशासाठी? आम्हालाच कळलं नाही. अरे आमची काय दुश्मनी थोडी आहे तुमच्याबरोबर. आम्ही आमचं काम करतोय, आम्हाला निवडणूक लढायची आहे. आता तिथे आम्ही शिवसैनिकाला पाडून जर निवडणूक लढवतो किंवा आम्ही हे करतो, उमेदवारी मिळते, त्याच्यात आम्ही काय करणार? पण त्यांनी प्रत्येक गोष्ट पर्सनल घेतली. कुठलीही सभा घेतली. आता तो गुलाबराव पाटील, हं. तो जळगावमध्ये आमच्यावर टीका करतो. काय संबंध? जळगावमध्ये आमचा काय संबंध? हं. ठीक आहे, आमचे कार्यकर्ते असतील, आमची ओळखी असतील, पण जाहीर सभेमध्ये आमच्यावर टीका करायचा संबंध नाही. पण न्यूज व्हॅल्यू मिळते. गुलाबराव पाटलांनी राणेसाहेबांवर टीका केली. कदाचित त्यांना मातोश्रीमधून फिडिंग असेल की ह्याला सोडू नका, रोज ह्याच्या मुलांवर टीका करत बसा. हं. आम्हालाच कळलं नाही शिवसेनेचा आणि त्यांचा आमच्यावर काय राग आहे. आम्ही नेहमी त्यांना पळून लावले, त्यांची कुठली दादागिरी सहन केली नाही. कदाचित हे असावं की बाकी सगळे दादागिरी सहन करतात, राणेच फक्त दादागिरी सहन करत नाही. आणि का करावी? महाराष्ट्रामध्ये तुम्ही पण पहिल्या दर्जाचे नागरिक आहात, मी आहे. मी काही दुय्यम नागरिक नाही आहे. हं. मलाही तेवढाच अधिकार आहे जेवढं तुम्हाला आहे. मुख्यमंत्री हा शासनाचा आणि प्रशासनाचा मुख्य असतो, तो काय आमच्या जीवनाचा मुख्य नाही आहे. तुम्ही पक्षप्रमुख असाल, घरी असाल, तुमच्या सेनेसाठी असाल, आमच्यासाठी कुठे आहे? ही जी उद्धव ठाकरे जी काय जसं पक्ष चालवतात ना, टार्गेट करायचं आणि एका बाजूला दुकान देखील चालवतात. बरं. मुंबई महानगरपालिका हे त्यांचं दुकानच आहे. आणि आता पॅन्डेमिक उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी नारायण राणेंना दिली आहे का? कारण केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ज्यावेळेला नारायण राणे आले त्यावेळेला महापालिका निवडणुका या डोळ्यासमोर ठेवण्यात आल्या होत्या. मग अशी तुम्ही फार आपुलकीनं बोललात शिवसेनेबद्दल, बाळासाहेबांबद्दल. मात्र बाळासाहेबांचंच किंवा या दैवताचंच असलेलं शिवसेना भवन का टार्गेट? कोणी केलं? BJPनी मध्ये जे काय आंदोलन केलं ते
तुम्हाला जर लक्षात असेल, स्टेटमेंट एका विरुद्ध एक होते. आता आम्ही तर तेव्हा कोकणात होतो, आम्ही तेव्हा मुंबईतच नव्हतो. एका विरुद्ध एक होते. आणि हा सगळा मॉब जो आहे ना, हा फार मागे होता. म्हणजे पोलिसांच्या कृपेने आमच्या घरासमोर मॉब आला, पण BJPचा जो मॉब होता तो पोलिसांच्या कृपेने फार मागे होता. प्रोटेक्शन होतं. 100% प्रोटेक्शन होतं, 100%. तर तिथपर्यंत मॉब जाऊ नये म्हणून आम्ही पण अनेक आंदोलनं मंत्र्याच्या विरोधात केली. जसं दीपक केसरकरच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं तेव्हा आम्हाला 2 किलोमीटर मागे थांबवलं होतं. तसं पोलिसांना जिथे थांबवता येतं तिकडे थांबवता येतं. म्हणजे आणि जिथे आणता येतं तिथे आणताही येतं. ते आम्हाला माहिती आहे सगळे प्रकार. ते जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये जी काही कारणं होती, तो काय आमना सामना जो काय झाला त्या कारणामुळे झाला. अच्छा, कोणी दगड मारायला गेलं नाही. शिवसेना भवन म्हणजे काय? कोणाचं घर आहे का? कोणाचं घर आहे? कोण राहतं का तिकडे? दुसरी गोष्ट, कोणी दगडी मारायला गेलंच नव्हतं तिकडे. पण झालं काय? त्याच्यानंतर जे काय राडा झाला, तो जे काय झालं ते, पण त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये चुकलं काय? जी एक स्टेटमेंट केली कोणी आमच्या नेत्यांनी, त्यांनी ते सांगितलं, त्यांचा उद्देश नव्हता ते बोलायचं. मग काय चुकलं? तुम्ही कोणाच्या घरावर आंदोलन काढू शकता, कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त करू शकता, कोणाचा कसा बंदोबस्त होईल हे बघू शकता, पण तुमच्या बाहेरच्या रस्त्यावरून आम्ही आंदोलन करू शकत नाही. आम्हाला कुठे गच्चीवर जायचं होतं, आम्ही तर बाहेर आंदोलन करत होतो. पण तेही जर करायचं नाही म्हणजे काय महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का? तुम्ही विकत घेतला आहे का? ते आजूबाजूचा परिसर विकत घेतला आहे तुम्ही? आम्ही परिसरामध्ये करू शकतो. अच्छा, किती 1 किलोमीटर लांब तो मॉब होता. आणि जेव्हा तुम्ही असं काय स्टेटमेंट करता, संजय राऊतला पण भान पाहिजे ना. आता चॅनलवाले त्याच्याकडे रोज जातात, तो आंघोळ करता रोज येतो आणि बोलतो चॅनलवाल्यांसमोर. पण काहीतरी भान पाहिजे, आपण कोणाबद्दल बोलतो. तुम्ही देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलताय रोज. कुठल्या कार्यकर्ता BJPचा ऐकून घेईल? आणि मग तुमची अपेक्षा ही सुद्धा आहे की आम्ही उद्धव ठाकरेवर बोलू नये. का नाही बोलू मग? म्हणजे क्रियेला दिलेली ही फक्त प्रतिक्रिया आहे. आम्ही इनिशिएट कधीच केलं नाही साहेब. आम्हाला एक तुम्ही उदाहरण सांगा जिथे आम्ही इनिशिएट केलं की चला पहिला हात आम्ही उचलला किंवा पहिलं आम्ही काहीतरी वाकडं बोललो. आता हे सगळं होत असताना परवा अजित पवार पण आमच्यावर टीका करून गेले. अरे पण बाबा, आम्ही तुमचं काय केलं? अच्छा, तुमचा काय संबंध तरी आहे का कोकणाचा? तुम्ही येत सुद्धा नाही, वर्षातून एकदा सुद्धा येत नाही. पण त्याच्यात पण त्यांनी नाक टाकलं स्वतःचं. काय गरज आहे? आम्ही तर अजित पवारांबद्दल काय बोललो नाही. म्हणजे हे तुम्हाला सांगतो अशासाठी की त्यांनी ठरवलं आहे की ह्या तिघांची वाट लावायची, ह्या तिघांपैकी एकाला जरी एक जरी सापडला तर त्याचा बंदोबस्त करायचा. आणि ते आजपर्यंत बंदोबस्त करू शकले नाही. त्यांच्या अगोदर आम्हीच त्यांचा बंदोबस्त केला. हे त्यांचं दुखणं आहे. बरं, त्यांच्या दुखण्यावरती आपण थेटपणे जे ते बोट ठेवलेलं आहे. निलेशजी, मला थेटपणे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक पक्षामध्ये काम करून गेल्यानंतर तुमचा जवळचा पक्ष नेमका मात्र कुठला? दिल्लीमध्ये तुम्ही का नाही रमलात? आणि ज्यावेळेला नारायण राणेजी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन आलेले आहेत, तर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्या नेमक्या कोणत्या? 3 प्रश्न आहेत तुमचे. हो. दिल्लीमध्ये मी रमलो नाही अशातला भाग नाही. मोदी साहेबांची फार मोठी लाट 2014 आली. शिवसेनेला त्याचा फायदा झाला. कोकणामध्ये कमळ नाही तर धनुष्यबाणाला वोट द्या अशी एक प्रक्रिया पुऱ्या देशातच होती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेना, बाकी देशामध्ये कमळ होतंच. आणि जी काय वरची हवेची मतं शिवसेनेला मिळाली म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीचा पराभव झाला. तुम्ही माझा परफॉर्मन्स दिल्लीचं कोणालाही बघा, मी बोलणार नाही, ऑन रेकॉर्ड आहे. पार्लिमेंटच्या प्रत्येक गोष्टी रेकॉर्डमध्ये असतात. माझा परफॉर्मन्स तुम्ही तिकडे बघून घ्या. मी केलेली भाषणं, मी मांडलेले विषय तुम्ही तिकडे, मी बिलांमध्ये घेतलेला सहभाग तुम्ही बघून घ्या. रमलो नाही अशातला विषय नाही. काम करण्यासाठी मी जेव्हा गेलो तेव्हा माझं वय 28 वर्ष होतं. अनेक गोष्टी मी काय ग्रामपंचायत त्याच्या अगोदर कधी लढवली नव्हती किंवा पंचायत समिती नव्हती किंवा आमदारकी नव्हती. गेलो तर डायरेक्ट देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहात गेलो. खरं. आणि मला ती संधी मिळाली. हे सगळे स्टॉलवर्ड माझ्यासमोर बसलेले, त्यांच्याकडून शिकायची संधी मिळाली आणि मी तसं शिकत गेलो. आणि मी माझा परफॉर्मन्स, मला जे वाटलं माझ्या मतदारसंघासाठी मी न्याय केला पाहिजे ते मी केलाही. म्हणून आज जो काही चौपदरीकरणाचा तुम्हाला जो मुंबई गोवाचा जो महामार्ग दिसतो त्याची सुरुवातच माझ्यामुळे माझ्या कार्यकाळात झाली होती. बरं.
आता ते सगळं असताना दुसरा तुमचा प्रश्न होता की जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या आता जबाबदाऱ्या- केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आलेल्या नाही, तसं आम्ही विचार करत नाही साहेब. काय असतं, उद्या माझा भाऊ मंत्री झाला तर मी इंटरफिअर करणार नाही. हं. कारण का तसं कुठल्याच पक्षाला देखील आवडत नाही, ते बरोबर देखील नाही. हं. म्हणजे काय, हे काय मुलाबाळांना सांभाळण्यासाठी मंत्रिपद नसतं. देशाला, महाराष्ट्राला सांभाळण्यासाठी ते मंत्रिपद असतं. आणि जर आम्ही त्याच्यामध्ये घुसलो तर त्याच्यामध्ये कामही डिस्टर्ब होणार. आता अनेक मंत्रालयामध्ये मंत्र्यांची मुलं अँटी चेंबरमध्ये बसून आहेत. हं. कामामध्ये इंटरफिअरन्स असतो, अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचं काम करता येत नाही आणि ठराविकच फाईल जातात मंत्र्यासमोर. हं. महाराष्ट्राचा विकास थांबतो. ठराविकच फाईल जर तुम्ही नेल्या, ह्याच्यातून काहीतरी मिळणार आहे म्हणून तुम्ही फाईली जर नेल्या तर त्याच्यामध्ये आउटपुटच मिळत नाही जो तुम्हाला पाहिजे तो त्या मंत्रालयाचा. म्हणून आजपर्यंत तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही देवाची शपथ घेऊन मी बोलायला तयार आहे, मी अजूनपर्यंत साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो देखील नाही. बरं. कारण का मला माहिती आहे, मंत्री साहेब हे देशाचे आहेत, माझे नाही. जेव्हा साहेब त्या मिळालेल्या पोर्टफोलिओला न्याय देतील हं. मला गर्व वाटेल. माझा अजेंडा त्याच्यामध्ये काही नाही साहेब, हं. कधीच नसेल. शपथविधी पण मग आम्ही टी व्हीवर बघितली बरं. साहेबांची. आम्ही तसं नाक खुपसणारी औलाद नाही. जे आता आता जी मुलं आहेत जे अँटी चेंबरमध्ये जाऊन अधिकाऱ्यांबसून ये मेरा फाईल आहे, ही माझी फाईल आहे, इसको इतना कर दो, इसका ऐसा कर दो, असं करणारे आम्ही नाहीत. म्हणून आम्ही कुठे अडकलो नाही. नाही तर हे काय आम्हाला अडकवलं नसतं. तुम्ही विचार करा, मुंबईत राहतो आम्ही, लहानाचे मोठे मुंबईत झालो. सुशांत सिंगच्या मॅटरमध्ये आम्ही उघड ह्यांच्या मुलांची नावं घेतली. हो. आमचं का नाही घेतो कुठल्या मॅटरमध्ये नाव? बरं, आपण नावं घेतली, मग कारवाई का नाही झाली? ते आता CBI कडे आहे. हं. आता CBI कडे जोपर्यंत मॅटर आहे, जसं आपण सबज्युडिस मॅटर म्हणतो, तोपर्यंत मी नाही बोलू शकत. हं. जेव्हा पुरावे बाहेर येतील हे सगळे जाणार. ह्यांच्यातला वाचणार कोणी नाही. पुरावे समोर येणार. 100% येणार, 100% येणार. कारण का आहेच. आता हेच वाजे तेव्हा आयो होते हं. सुशांत सिंगच्या मॅटरमध्ये. जशी मनसुख हिरेनची त्यांनी ती केस हाताळली, CCTV गायब, अमुक, तसंच तो सुशांत सिंगच्या मर्डर केसमध्ये करायला गेला आणि फसला. हं. कारण का आम्ही बँड्राचेच असल्यामुळे आम्हाला माहिती आहे त्या परिसरामध्ये किती CCTV आहेत. गेले कुठे? CDR रिपोर्ट नाही. कधी करतो साहेब हे सगळं? कधी करतो माणूस? जेव्हा कोणतरी मोठा मासा फसल्याशिवाय, कोणाच्या तरी वरच्या माणसाची औलाद फसल्याशिवाय हे होत नाही. लक्षात आलं? आणि त्यांनी काही ज्या चुका केल्यात, आता मी काय सगळंच सांगणार नाही कारण का मॅटर CBI कडे. त्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्याची भरपाई ह्याच जन्मात त्यांना करावी लागेल. त्यांना शिक्षा होणार म्हणजे होणार, ते वाचू शकत नाही. कोण पाठीशी घालतंय? ठाकरे सरकार. अजून कोण पाठीशी घालणार? सरकारच त्यांचं आहे. हे सगळे गायब, जे काय CCTV CDR गायब होतात. दिशा सालियांचे CDR रिपोर्ट कुठे आहेत? ती काय अशीच आली, घरी गेली आणि खिडकीतून उडी मारली? एवढं सोपं वाटतं का आपल्याला? तिची तर भयानक केस आहे दिशा सालियांची. बिचारीच्या अंगावर कपडे नव्हते आणि तिला जर आत्महत्या करायची असेल तर ती कपडे काढून का आत्महत्या करेल? कुठला माणूस, मला उद्या आत्महत्या करायची तर मी काय कपडे काढून करू? भयानक केस आहे ती. हे वाचू शकत नाही. हे सगळे कल्प्रिट आहेत, क्रिमिनल आहेत सगळे. पण या संदर्भातली पत्रकार परिषद खुद्द नारायण राणेजी यांनी देखील घेतलेली होती, थेटपणे नावं देखील घेतलेली होती. मात्र मग पुरावे का नाही सादर झाले? पुरावे जिथे सादर व्हायचे असतात तिकडे सादर होतात साहेब. आता मी तुम्हाला म्हणून म्हटलं, सगळ्याच गोष्टी मी आता सांगितल्या तर जे कोर्टामध्ये मांडायचं CBIला त्याच्यात कदाचित मला बोलून काही प्रॉब्लेम निर्माण करायचा नाही. पण हे सगळे विषय हे कोर्टापर्यंत जाणार आणि जेव्हा केस स्टँड होईल आणि जेव्हा केसचा निकाल लागेल ही सगळी नावं बाहेर येणार आणि या सगळ्यांना जेल होणार. बरोबर. न्यायप्रविष्ट आहे हा मुद्दा, त्यामुळे न्यायालय या संदर्भातला काय निर्णय घेतो, CBI काय सत्य समोर आणतो ते आपण पाहूयात. बरं, नारायण राणेजी यांच्याकडे जर आपण पाहिलं तर अतिशय संयमी अशा प्रकारची त्यांची स्वतःची पर्सनॅलिटी आहे. त्यांच्यावरती ज्या ज्या पक्षानं ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या अतिशय संयमितपणे त्यांनी पार पाडल्या. त्यामुळे आजही राजकारणामध्ये ते टिकून आहेत. मात्र नारायण राणे चालतात. नारायण राणेंची मुलं का नाही? कसं असतं साहेब,
तो एक आपण म्हणतो ना एक बबल आहे. हं, कोणावर तरी आरोप करावा लागतो. हं, आता राणे साहेबांबद्दल इतर काहीच बोलू शकत नाही, तर मुलं वाईट. हं. अनेक वर्ष राहुल गांधींवर कसले आरोप झाले. राहुल गांधी हे घेतो, ते घेतो, इकडे जातो, तिकडे जातो. जेव्हा काहीच सापडत नाही ना, तर सॉफ्ट टार्गेट शोधायचा. हं. आता मोठ्या बापाची औलाद हे सॉफ्ट टार्गेट असतातच. आम्ही तसे कधी राहिलो नाही. आम्ही कधी तसे मर्सिडीज रेंज रोवरमध्ये तसे कधी फिरलो नाही. हं. पण जे आमचे लोकल विरोधक असतात ना, ते काही स्टोरी तयार करत असतात हं. आणि त्या स्टोरी वरपर्यंत येतात. बरं. आणि त्या स्टोरीवर एवढ्या जनरेट होतात, आम्हालाच कधी कधी हसायला येतं, मी हेही केलं आहे. मलाच माहीत नाही. मी त्या तारखेला आता तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. नक्की. मुंबई मिररमध्ये केस एक माझा फोटो आणि एक बातमी छापली होती. मी केसही केली आहे डेफॉमेशनची. ती न्यायप्रविष्ट आहे तरी तुम्ही मला सांगतो. हं, हं. फक्त हे सांगतो, आउटलाईन सांगतो. नक्की. मी तेव्हा चिपळूणच्या गेस्ट हाऊसमध्ये होतो. ऑफिशियल एंट्री आहे हं. चिपळूण गेस्ट हाऊसची. आता मी तेव्हा सत्तेत नव्हतो, म्हणजे मी ती काय, आणि CCTVमध्ये आहे मी. ह्यांनी बातमी अशी रंगवली की मी अमुक अमुकाला मारलं, लिफ्टमध्ये भांडणं झाली, ह्या क्लबमध्ये भांडणं झाली. मी त्या मीडियावाल्याला फोन केला. हं, बोला भाई तुमको पता भी है मैं किधर हूँ, तुमने मेरा फ़ोटो डाला है, हं. किधर है आप? बोला मैं चिपळूण में हूँ, तूने मुंबई का फ़ोटो डाला है. हं. म्हणजे जुना कुठला तरी फोटो घेतला. बोला त्या हॉटेलमध्ये सेंट रिगिस म्हणून इकडे लोअर परेलला एक हॉटेल आहे, तिथे हजारो CCTV असतील. बोले एक पुरावा दे. हं. त्यांना पण त्या बातमीचा आधार घेऊन इकडे जे आमचे विरोधक आहेत त्यांनी ती बातमी चालवली. हं. काय की हा असाच आहे. आता कुठेतरी माणसावर आरोप करावे लागतात, बदनाम करावं लागतो. राणे साहेबांना तसे ते बदनाम करू शकले नाही. अनेक प्रसंगामध्ये त्यांनी प्रयत्न केला. हं. आता राजकारणामध्ये राणेसाहेब इतकी वर्ष टिकले, ह्याच्यामध्ये फक्त मुंबईचेच राजकारणी अशातला भाग नाही, किंवा मातोश्रीच जबाबदार आहे अशातला भाग नाही. काही आमच्यातले पण आहेत ज्यांना आम्ही नको आहे. बरं. 25 वर्ष वडिलांनी राज्य केलं, आता काय ह्यांनी राज्य करावं. हं. अशा अंदाजामुळे ते लोकांनी त्या स्टोऱ्या तयार केल्या. मी म्हणतो तुम्ही ज्या स्टोऱ्या तयार केल्या चांगली गोष्ट आहे, ते तुम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळालं असेल. पण राणे साहेबांची मुलं का चालत नाही, हं. कारण का कोणावर तरी काहीतरी बोलावं लागतं. आता साहेबांसाठी सॉफ्ट टार्गेट कोण? मुलं. म्हणजे आमची इमेज दाखवून ते बॉस लोकांना दाखवतात आहे का दोनों लडके लोक बेकार आहे. म्हणजे काय होतं, साहेब डॅमेज होतात. हं, हं. त्यांना हे माहीत नाही आम्ही साहेबांच्या ऑफिस देखील जात नाही, पण आमची इमेज दाखवून अशी घाणेरडी इमेज तयार केली जाते. आणि आमच्या बॉस लोकांकडे पोचवण्याची टीमसुद्धा आहे त्यांच्याकडे, हं. की बघा मुलं अशी आहेत तर वडील काय काम करणार तुमचं. बरोबर. मग तो डॅमेज जो आहे ना, तो तसा डॅमेज करतात. कारण का एका व्यक्तीबरोबर मी तुम्हाला डॅमेज करून करून किती वर्ष डॅमेज करणार. मग मी तुमच्या भावाला शोधणार, तुमच्या कुटुंबाला शोधणार, असा तुम्हाला मी चारी बाजूनी ग्रिल करणार. हे त्यांचे ठरलेले फॉर्म्युला आहेत. नारायण राणेजी जे प्रतिक्रिया देतात हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. मात्र ज्यावेळेला नारायण राणेजींना अटक होत होती किंवा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती, दोन्ही राणे बंधू जे ज्या प्रकारे रिॲक्ट होतात किंवा कुठल्याही क्रियेला प्रतिक्रिया देताना का अशा प्रकारे बर्स्ट होताना दिसतं? बस म्हणजे हा मूळ स्वभाव आहे का? नाही बघा साहेब, आम्ही घरातून निघताना तर काय चल ग आई मी आज आक्रमक होणार असं काय होत नाही ना. साहेबांवर जो काय प्रसंग आला, तो मुलगा म्हणून तुमच्या वडिलांवर जर प्रसंग आला असता तर तुम्ही तसेच रिॲक्ट झाला असता. चूक नसताना आम्ही कायद्याच्या चौकटीतच मागत होतो जे काय मागत होतो. प्रतिक्रिया देताना साहेब एका ठराविक प्रोटोकॉलपर्यंत पोचलेले आहेत. पण जेव्हा मी म्हटलं ना मगाशी, ज्यांची कुवत नाही ते जेव्हा टीका करतात तेव्हा त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं. हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकून ठेवलेलं आहे. म्हणून साहेब कदाचित त्या प्रोटोकॉलपर्यंत गेले असल्यामुळे साहेब त्या भाषेमध्ये त्यांना बोलत नसतील. पण आम्हाला जर कोणाला काय बोलायचं असेल तर आम्ही बोलतो. उद्या फक्त साहेबच कशाला, उद्या जर फडणवीस साहेबांबद्दल जर कोण असं उलटं सुलटं बोलतो, आम्ही त्यांना त्याच भाषेमध्ये बोलणार.
आमच्या नेत्यांवर बोलायचं नाही. हं. आणि भाषा तुम्ही चांगली वापरा, आम्ही चांगली वापरू. आम्हाला काय म्हणजे आम्ही काय कुठे रस्त्यावर पडलेले नाही आहोत. तुम्ही चांगली भाषा वापरली तर मी का नाही वापरणार, किंवा आम्ही दोघं का नाही वापरणार. पण आक्रमक किंवा जी काय भाषा आम्ही बोलतो त्याच्या कंपॅरिझनमध्ये, त्याच्या तुलनेमध्ये साहेब तुम्ही समोरच्यांची पण भाषा बघा. हं. कुठली भाषा ते वापरतात जाहीर सभेमध्ये. अच्छा, राणेंची मुलं किंवा माझं नाव घेईल किंवा नितेशचं नाव घेईल, त्याच्याबरोबर जे काय विश्लेषण करतात ना ते आमचं, विशेषण लावतात. हो, हां. ते ऐका कधी. मग ते का ऐकायचे आम्ही. मग ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच उत्तर दिलं पाहिजे. आता अनेक लोक म्हणतात तुम्ही संजय राऊतला संजय का म्हणता. हं. हो, मग त्यांनी सामनामध्ये कुठली भाषा वापरतो. आमच्या साहेबांचं नाव घेताना, आमचं नाव घेताना कुठली भाषा वापरतो. हं. मग आम्ही का त्याला संजय म्हणू, मी संजयच म्हणणार. बरोबर. मग म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं, आम्ही ठरवून करत नाही. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, एकही घटना दाखवा जिथे राणे स्वतःहून समोर गेले आणि बोट दाखवून म्हणलं तुला मी बघून घेईन हं. किंवा तुझी वाट लावेन. एकही घटना तुम्हाला तशी सापडणार नाही. पण ज्या चुका आहेत त्या बोलणं गरजेचं आहे. फक्त आमच्यावर टीका करतात म्हणून आम्ही काय बोलत नाही. अनेक चुका आहेत. जसं साखर कारखान्याचा विषय मी मागे काढला होता. अहो, सगळा पैसा जर साखर कारखान्याला जर पाठवायचा असेल तर महाराष्ट्र बाकी पण आहे ना, जिथे गरज आहे पैशाची. फक्त साखर कारखान्याकडे का सगळा पैसा वळतोय, हा माझा विषय. तो रोहित पवार बसून ते सगळी राष्ट्रवादी माझ्या अंगावर. हं. एक शिवी ठेवली नाही त्यांनी मला द्यायसाठी. मग आता त्यांच्यासाठी काय त्यांची आरती ओवाळायची काय. बरोबर. आता जशास तसं उत्तर देणं हे द्यावंच आवश्यक लागतं. आता रोहित पवारांनी काय विषय काढला, हं. माझा विषय नव्हता. मी साखर कारखाना विषय काढला होता. आता रोहित पवाराला तर त्याच्यामध्ये पोटात दुखायचं कारण काय. पण त्यांनी भाषा बदलली तर मी भाषा बदलली. त्याचं ट्विट आहे ते. त्या ट्विटमध्ये तुम्ही बघून तुम्ही त्याची भाषा तुम्ही वाचू शकता. नक्कीच. असं आहे ते. म्हणून असं काय आमचं पर्सनल काहीच नाही हो. बरं, हे पर्सनल नसतानाही मात्र राज्यविरुद्ध केंद्र सरकार ज्यावेळेला वाद पेटतो, ईडी विरुद्ध सीडी ज्यावेळेला बोललं जातं, किंवा थेटपणे कोंबडी चोर विरुद्ध घरकोंबडा अशा प्रकारचे पोस्टर्स ज्यावेळेला सगळे कार्यकर्ते घेऊन रस्त्यावरती आपल्याला सगळ्यांना दिसतात, खरोखर या यंत्रणांचा वापर होतोय असं आपल्याला वाटतं का? कारण सक्रिय राजकारण हे फार जवळून आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे केंद्राकडे असलेल्या किंवा त्या ठिकाणी असलेल्या स्वायत्त ज्या संस्था आहेत त्यांचा वापर होतोय का, आणि राज्याकडे असलेल्या पोलिसांचा देखील थेटपणे वापर होतोय का? नाही, तर ह्याचं उत्तर तर मी मगाशीच दिलं. हं. आता हे सगळे शब्द तुम्ही हे बोलल्यावर कोण ऐकून घेईल. आता ह्याच्यापेक्षा भयानक शब्द आहेत आमच्याकडे. हं. तर आम्ही बोलतो सुद्धा. मागे सोनू निगमचं पण मॅटर काढलं होतं. हो. आणि जर हे असंच वार्ता करत राहिले, काय होतं, ह्या लोकांना राज्याच्या विषयापासून डायव्हर्टच करायचा विषय. बरं. म्हणजे ह्यांना वाटतंच की मातोश्रीची राणेंनी घाण काढावी. हं. हा सोनू निगमचं मॅटर बाहेर काढावं. काय सोनू निगम होता मातोश्रीसाठी हे कधीतरी महाराष्ट्राला सांगावं. हे काही लोकांना ज्यांना मातोश्रीची घाण काढलेली हवी आहे राणेंच्या तोंडातून, हे त्यांचे ठरलेले अजेंडे आहेत. हं. त्यांना मूळ विषयांपासून महाराष्ट्राला लांबच ठेवायचं आहे. एकदा सोनू निगम कोण मातोश्रीचा, मग तुम्ही चालवणार. हं. मग 5-15 दिवस ती स्टोरी चालणार. मग हा प्रतिक्रिया देणार, मग तो प्रतिक्रिया देणार, मग त्याच्यात तो शिव्या घालणार, मग आम्ही शिव्या घालणार. ह्याच्यामध्ये मूळ विषय बाजूला राहतो. प्रत्येक विषय तो राम मंदिरचा असू दे, 370 कायद्याचा असू दे, त्याच्यानंतर सुशांत सिंग राजपूतचा असू दे, हे सगळे विषय समोर येत गेले. आणि त्याची वळण ही शिवसेनेने काढली. बरोबर. मराठा मुका मोर्चा म्हणण्याचं जे घाणेरडं काम आहे ना, ते संजय राऊतने केलं. आम्ही नाही केलं. म्हणजे तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही, अजून ओबीसींचा आरक्षणाचा काय विषय नाही, अजून मराठा आरक्षणाचा विषय नाही. इम्पेरिकल डेटा जो वरती द्यायचा असतो तोच जर तुम्ही देऊ शकत नाही आणि तोच जर तुम्ही केंद्राकडे मागत असाल, म्हणजे तुमची अवकातच नाही सगळी काम करायची. सगळंच काय मग कारभार देऊन टाका केंद्राला. बरोबर आहे. म्हणजे केंद्रावरती आरोप होत असतात. केंद्रावर सगळेच आरोप. उद्या काय जर आदित्यला मुलगी मिळाली नाही, केंद्राने शोधून द्यावी असं थोडी आहे. तुम्ही तुमची शोधा ना. तुम्हाला विषय लक्षात आला. म्हणजे प्रत्येक आरोप जर तुम्ही केंद्रावर करणार असाल आणि स्वतः फक्त इकडे हे करणार असाल, जबाबदारी झटकणार असाल, असं नाही चालत. सरकार अशी नाही चालत. मग असे वाजेसारखे तयार होतात. आज पण साहेब मंदिरं बंद आहेत, डान्स बार सुरू आहेत, बिअर बार सुरू आहेत. रोज पोलीस कुठे ना कुठेतरी धाड मारत आहे. का हो? बिअर बार का सुरू आहे, मंदिरं का बंद आहेत? मग बरोबर आहे. अनेक प्रश्न जे ते प्रलंबित राहतात. थोडं मला आता तुमच्या पर्सनल आयुष्याकडे यायला आवडेल. बरं, नारायण राणेजी
किंवा तुमच्या मातोश्री असतील, या दोघांचं नातं नेमकं कसं आहे? कुटुंबामध्ये नारायण राणेजी नेमकी कसे असतात? कारण कुटुंबाबद्दल ते कायम जबाबदारी स्वीकारतात. आई तुमच्या ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी ते जाणं देखील पसंत करतात. राणे कुटुंब कसं आहे? कारण इतरांना तुमच्यापर्यंत थेटपणे पोहोचता येत नाही. मात्र आज ऑफ द रेकॉर्डच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे की कुटुंबाची जबाबदारी नारायण राणेजी कशी स्वीकारतात. आम्ही तसे फार कन्झर्वेटिव्ह फॅमिली आहोत. जास्त कुठे असं दिखावा नाही की ताट धरून एकत्र असं काय आरती वगैरे असं काय नाही. आम्हाला तो दिखावा आवडत नाही. ते स्ट्रिक्ट राहिले नेहमी साहेब आमचे. आणि म्हणून कदाचित जे काय आम्ही घडलो ते त्या स्वभावामुळे घडलो न घडलो आम्हाला माहीत नाही, ते लोकांनी ठरवायचं. पण जे काय आम्ही आहे आज ते साहेबांच्या त्या स्ट्रिक्ट स्वभावामुळे कुठे चुकीच्या दिशेने गेलो नाही. 2 पराभव झाले तरी असं वाटलं नाही कधी घरी बसावं किंवा इतर काय करावं. साहेबांची फार मोठी लेगेसी आहे कोकणामध्ये. नितेश 2 वेळा निवडून आला. हो. आणि भरपूर लोक आहेत ज्यांना जे साहेबांना मानतात. आणि म्हणून साहेब हे नेहमी कुठल्याही गोष्टीला न्याय देणं हे त्यांच्या डोक्यात असतं. म्हणजे त्या वडिलांच्या भूमिकेत असतील, मंत्र्याच्या भूमिकेत असतील किंवा पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या भूमिकेत असतील. किती जरी पक्ष बदलले असतील तर ज्या पक्षामध्ये आपण आहोत निलेश, त्या पक्षाची प्रामाणिक राहायचं मरेपर्यंत. म्हणजे जेव्हा आपलं काही बरं वाईट झालं तरी विचार करायचा नाही. आणि म्हणून आमच्या सहकाऱ्यांसाठी, आमच्या पक्षासाठी आम्ही कुठल्याही टोकाच्या भूमिकेला आम्ही जायसाठी तयार असतो. कारण का तसे संस्कार आहेत. तसे ते बाळासाहेबांबरोबर तसे राहिले की त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली ना. आम्ही तेव्हा लहान होतो. बरोबर. आणि तेव्हा बाळासाहेबांवर अनेक आक्रमणं व्हायची. आक्रमणं म्हणजे धमक्या यायच्या, अनेक गोष्टी तेव्हा व्हायच्या. आणि तेव्हा हे बॉडीगार्ड, हे सगळे लोक, पोरं सगळी साहेबांबरोबर आणि साहेब स्वतः हे संरक्षणाला असायची. त्यांनी कधी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. आणि तेच संस्कार त्यांनी आम्हाला दिले की जिथे राहा तिथे इमानदारीने राहा. तुझ्याकडून काय असं काही घडवू नये ज्याच्यामुळे तुझ्या सहकाऱ्यांना लाज वाटेल, समाजाला लाज वाटेल, असं काय तुझ्या हातातून घडू नये. आणि जर देवाने हे सगळा वैभव दिला आहे तर त्याचं कुठेतरी काम हे मातीवर दिसू दे, जमिनीवर दिसू दे. आणि म्हणून इम्प्लिमेंटेशन, डिसिजन मेकिंग, योग्य वेळेला निर्णय घेणं, तो कदाचित कधी चुकत असेल, कधी योग्य असेल, माहीत नाही, पण ते डिसिजन घेणं गरजेचं आहे. न डिसिजन घेता आम्ही काँग्रेसमध्ये काम केलं म्हणून मला माहिती आहे. डिसिजन न घेतल्यामुळे पण आज देश अनेक वर्ष मागे राहिला. म्हणून बरं वाईट हे सगळं नंतर, त्याची निस्तरायची जबाबदारी पण आपली असली पाहिजे. चुका आम्ही केल्या आणि मी ढकललं कोणावर असं पण होता कामा नये. अनेक संस्कार साहेबांनी आम्हाला घडून दिले. आम्ही तसं साहेबांनी आम्हाला एका आर्मी जवानासारखं वाढवलं. कधी तसे लाड असे अमुकच मिळालं पाहिजे, मला कॉलेजमध्ये मला गाडी पाहिजे, असं कधी नाही. तुला तुझ्याप्रमाणे जे काय तुझ्या नशिबात आहे ते तुला कमवावं लागेल, ते तुला मिळेल. म्हणून त्याच्या चौकटीच्या बाहेर आम्हाला तसं काय मिळालं नाही. आणि आईने सगळं घडवलं. घरात आम्हाला सांभाळायचं काम वगैरे सगळं आईने केलं. आणि तसंच आहे कुटुंब. साधं आहे, छोटं आहे. आणि म्हणून जास्त आम्ही कुठे ग्लॅमरमध्ये नसतो किंवा आम्ही कुठल्या पार्ट्यांमध्ये नसतो. आहे तसं आहे, कन्झर्वेटिव्ह आहे. राणेजी, आपण इतक्या दिलखुलासपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. ऑफ द रेकॉर्डमध्ये अनेक गोष्टींसंदर्भामध्ये जे आहेत ते थेटपणे खुलासा केलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मात्र कुटुंबवत्सल असलेल्या राणे कुटुंबाबरोबर या सर्व जनतेचं असलेलं नातं हे येत्या काळातही स्पष्ट होताना दिसेल. लवकरच या कुटुंबालाही भेटण्याची संधी मिळो अशीच अपेक्षा आज आम्ही आपल्याकडून करतो. आभारी सर. तर आजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.